नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ग्लोबल मार्केट्समधनं आलेल्या एका अत्यंत धक्कादायक बातमीमुळे आशियाई शेअर बाजारांमध्ये आज मोठी खळबळ उडाली. दक्षिण कोरियाचा मुख्य शेअर बाजार निर्देशांक असलेला कॉस्पी सोमवारी सकाळी व्यवहार सुरू होताच तब्बल 9% गडगडला. बाजारातील ही ऐतिहासिक पडझड इतकी वेगवान आणि भयंकर होती की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एक्सचेंजला तात्काळ सर्किट ब्रेकर लागू करावा लागला आणि तब्बल 20 मिनिटांसाठी संपूर्ण ट्रेडिंग हॉल्ट करण्यात आलं, म्हणजेच थांबवण्यात आलं. या वर्षामध्ये दक्षिण कोरियाच्या बाजारामध्ये ट्रेडिंग थांबवण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या काही महिन्यांपासून जगभरामध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते. या तेजीच्या जोरावरती 2026मध्ये साऊथ कोरियन शेअर बाजारानं तब्बल 79% विक्रमी झेप घेतली होती. मात्र आज गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावरती प्रॉफिट बुकिंग सुरू केल्यानं बाजाराचं चित्र पूर्णपणे पालटलं. बाजारातील हा रोष पाहून तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की केवळ काही मोजक्याच शेअर्सच्या बळावरती बाजार वर जात होता आणि आज त्याच शेअर्सनी घात केला. कॉस्पी इंडेक्समध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि SK हायनिक्स या दोन सेमीकंडक्टर आणि मेमरी चिप बनवणाऱ्या कंपन्यांचा जवळपास 50% वाटा आहे. त्यामुळे दोन कंपन्यांच्या कामगिरीवरच पूर्ण इंडेक्सची दिशा ठरते. आज जेव्हा जागतिक स्तरावरती टेक शेअर्सची विक्री सुरू झाली तेव्हा सॅमसंगचा शेअर 6%हून जास्त आणि SK हायनिक्सचा शेअर हा 4%हून अधिक तुटला. एकाच दिवसात या दोन्ही दिग्गजांचे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालं. गेल्या आठवड्यामध्ये विक्रमी पातळीवरती पोहोचलेला हा निर्देशांक आता आपल्या उच्चांकांवरनं 14% खाली आला आहे. या महाघसरणीला केवळ नफा वसुली कारणीभूत नाही तर जागतिक स्तरावरती वाढलेलं जिओपॉलिटिकल टेन्शन देखील कारणीभूत ठरलं आहे. इस्रायलनं सीज फायर नियमांचं उल्लंघन करत रविवारी लेबनॉनवरती नव्यानं क्षेपणास्त्र हल्ले केले. या ताज्या हल्ल्यांमुळे संपूर्ण एशियाई बाजारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $2 महागल्या तर अमेरिकन डॉलर देखील जास्त मजबूत झाला आणि परिणामी परदेशी गुंतवणूकदारांनी कोरियन बाजारातून आपले पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आणि बाजारामध्ये ब्लॅक मंडे झाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं AIचा बबल आता हळूहळू फुटू लागला आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.